नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचित ऑनलाईन गेमिंगचा नाच जीवावर, करता मुलगा गेल्याने नागरिकातून शोक. कोरोची येथे ऑनलाईन गेमिंगमुळे एका उमद्या तरुणाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना कोरोची येथे घडली आहे. येथील एसटी स्टँड परिसरातील आदित्य मिलिंद कोळी वय वर्ष 24 या तरुणाने ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य कोळी हा एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या आपल्या घरी वास्तव्यास होता. शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4:45 वाजण्यापूर्वी घरातील सदस्य कामात व्यस्त असताना त्याने वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन लोखंडी अँगलला छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. आत्महत्या करण्यापूर्वी आदित्यने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने आपल्याला ऑनलाईन गेमिंगचा नाद लागल्याने आणि त्यामध्ये लावलेले पैसे हरल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरापूर्वीच आदित्यच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबांची सर्व जबाबदारी आदित्यच्या खांद्यावर असतानाच या गेमिंगच्या विळख्यात अडकून आदित्यने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची वर्दी मृताचा चुलत भाऊ भालचंद्र संजय कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आदित्य हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने मित्र परिवारात लोकप्रिय होता. मात्र ऑनलाईन गेमिंगच्या छुप्या व्यसनाने त्याच्या जीवनाचा अंत केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणांनी अशा आभासी खेळाच्या आहारी जाऊ नये आणि पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराकडे व वर्तनाकडे लक्ष द्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.